मराठी हिंदी वादात ओमप्रकाश राजभर यांचा थेट इशारा। महाराष्ट्रात मराठी हिंदी भाषावाद चिघळत असताना उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे। ते म्हणाले, ज्या दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवलं त्या दिवशी गंभीर परिणाम होतील। हा वाद महाराष्ट्र सरकारच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा करण्याच्या निर्णयावरून सुरू झाला। जनतेच्या तीव्र विरोधानंतर आणि मनसेसह इतर पक्षांच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला। पण आता राजभर यांच्या या चेतावणीने वातावरण आणखी तापलं आहे कि क्योंकि उत्तर भारती का जब नाम आता है तो यूपी और बिहार का नंबर आता है, तो यहीं के ज़्यादा लोग महाराष्ट्र में, खासतौर से बॉम्बे में ज़्यादा लोग रहते हैं, उसको लेकर के उनसे मिलेंगे और ऐसी जघन्य जो भाषा है, जो जिस तरह का कृत्य कर रहे हैं, उस पे विराम लगे। उत्तर भारतीय जिस दिन खाली छोड़ देंगे ना तो दाना न मिली उन्हें के, समझे थे। राजभर हे उत्तर प्रदेशात प्रभावशाली नेते मानले जातात। 2022 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षासोबत युती करून 6 जागा जिंकल्या होत्या, तर 2024 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपशी जवळीक साधली। त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणातही चर्चेचा विषय ठरू शकतं, असं विश्लेषकांचं मत आहे। भारतात भाषिक राजकारणाने अनेकदा सामाजिक तणाव वाढवला आहे। महाराष्ट्रात मराठी अस्मितेची मोठी परंपरा आहे, तर दक्षिण भारतात हिंदीच्या सक्तीविरोधात आंदोलनं झाली आहेत। राजभर यांच्या या वक्तव्यामुळे मराठी आणि उत्तर भारतीय समाजात तणाव निर्माण होण्याची भीती आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।